पार्ट बघायचा सिलेबस मधला. इथपर्यंत बघितलं आपण काल. आता आज बघायचं बारकोडिंग. बारकोड म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. बारकोड आपण सगळेच बघतो. सांगता येईल का बारकोड काय असतं? तो व्हिज्युअल्स मध्ये डाटा स्टोअर करतो. कशामध्ये? व्हिज्युअल्स मध्ये. म्हणजे त्याच्या लाईन्स असतात ना, बारकोड स्कॅनर जे असतो ते स्कॅन करतो आणि त्याच्यात एक डाटा एम्बेड केलेला असतो. तर त्या डाटाला तो स्टोअर करून ठेवतो. कशाच्या बेसिसवर तो हे रीड करतो? म्हणजे तो डेटा कशाच्या बेसिसवर डिकोड करतो? सर त्या लाईन्सच्या डिस्टन्स, त्याचा थिकनेस आणि खालचा जो नंबर येतो. ओके. आणि बारकोडचं पुढचं व्हर्जन आहे क्यू आर कोड. माहिती आहे? येस. दोघांमध्ये काय डिफरन्स असेल? सर क्यू आर कोड मध्ये तो खालचा नंबर नाही दिलेला आहे, बट बारकोड मध्ये नंबर नेहमी असतो. ओके. फक्त एवढाच डिफरन्स असेल का? नाही सर, फक्त अजून लॉजिक विचारतोय मी, त्याच्या मागचं म्हणजे डेप्थ मध्ये नाही. काय असेल असं विचारायचं मला. काय डिफरन्स असू शकतो? आता आपण प्रत्येक वेळी सगळेच जण आपण क्यू आर कोड स्कॅन करतो. ऑनलाईन पेमेंट साठी असेल किंवा कुठल्याही पर्पज साठी. बारकोड असं स्कॅन करतो का आपण प्रत्येक वेळी? नाही सर, तो फक्त असं मॉल्स वगैरे जिथे आपण काय प्रोडक्ट विकत वगैरे घेतो तिथेच ते स्कॅन केलं जातं. म्हणजेच काय त्याच्यातला मेन डिफरन्स काय? जी इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते ती वेगवेगळी आहे. दोघांमध्ये डिफरंट इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते. बारकोड मध्ये काय असते? फक्त न्यूमेरिकल्स असतात किंवा काही वेळेला अल्फा न्यूमेरिक डेटा असतो, ज्याच्यामध्ये बरेचसे बारकोड जर तुम्ही बघितले तर इथे नंबर्स पण दिसतील आणि अल्फाबेट्स पण दिसतात. ABCD अप टू Z कुठला तरी असतो इथे अल्फाबेट. आणि काही वेळेला फक्त न्यूमेरिकल्स असतात. म्हणजे बारकोडला काही लिमिटेशन्स आहेत. त्याच्यामध्ये डेटा स्टोरेज साठी लिमिटेशन्स असतात. तसं क्यू आर कोडला नाहीये. बऱ्याच ठिकाणी आपण जातो आणि पॅम्पलेट असतं, पॅम्पलेट किंवा फ्लायर असतात, ब्रोशर्स असतात, तर त्याच्यावर क्यू आर कोड दिलेला असतो. तर त्या क्यू आर कोड जेव्हा आपण स्कॅन करतो, ते स्कॅन केल्यानंतर कुठली तरी युट्यूबची लिंक ओपन होते किंवा कुठलं तरी त्यांची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन होते. असं बारकोड मध्ये होतं का? तर नाही होत. म्हणजेच काय, त्याला लिमिटेशन्स आहेत बारकोडला. बारकोड मध्ये फक्त काही स्पेसिफिक इन्फॉर्मेशन स्टोअर होऊ शकते, स्पेसिफिक डेटा स्टोअर होऊ शकतो. क्यू आर कोड मध्ये तसं नाहीये. क्यू आर कोडला आपण त्याच्या आतमध्ये जी इन्फॉर्मेशन स्टोरेजचं लिमिट आहे ते खूप जास्त आहे. समजतोय मेन डिफरन्स काय? येस सर. तर बारकोड इज अ स्क्वेअर और रेक्टेंग्युलर इमेज consisting of a series of parallel black lines and white spaces of varying widths that can be read by a scanner. म्हणजे हे इथे बारकोड मध्ये काय असते? इमेज असते ज्याच्यामध्ये नंबर ऑफ बार्स असतात. बार्स म्हणजे व्हर्टिकल लाईन्स. त्या प्रत्येक व्हर्टिकल लाईनची साईज काही अशी ठराविक, स्पेसिफिक किंवा ठरवून दिलेली असते आणि त्याच्या मधली जी व्हाईट स्पेस आहे अकॉर्डिंगली ती व्हाईट स्पेस पण कमी जास्त होत जाते. थिकनेस वाढली की व्हाईट स्पेस कमी, थिकनेस कमी झाली बारची की व्हाईट स्पेस जास्त. असे ते बार्स असतात, नंबर ऑफ बार्स, आणि त्याला ते डिझाईन केलेलं असतं. इन अदर वर्ड्स, बारकोड is a printed series of parallel bars or lines of varying width that is used for entering data into a computer system. म्हणजे ते बारचं जे डिझाईन आहे ते यूज करायचं ज्याच्यामध्ये डेटा स्टोअर करू शकतो आपण. म्हणजे त्याला एन्कोडिंग म्हणतात.
म्हणजे त्या बारची जी विड्थ असेल तर ती विड्थ आपण त्या प्रोग्रामिंग मध्ये सेट करायची. सेट केल्यानंतर जर तेवढीच विड्थ असेल तर त्याचा मिनिंग काय असं तो स्कॅनर स्कॅन केल्यानंतर तो मिनिंग तो तिकडे डिकोड करतो. हे आपण प्रत्येक जणांनी बघितलंय. रिटेल किंवा सुपर मार्केटमध्ये हे सगळे बारकोड असतात त्या प्रोडक्टवर लावलेले. याचा अजून एक बेनिफिट असा असतो की सपोज एक सुपर मार्केट आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक प्रोडक्टवर बारकोड लावलेले आहेत. तर त्याच्याकडे ते सॉफ्टवेअर असतं त्या कम्प्युटरमध्ये. तर त्याला प्रत्येक प्रोडक्टची इन्फॉर्मेशन ठेवण्याची गरज नाहीये की हे आत्ता आपल्याकडे जेव्हा तो स्कॅन करतो ऑटोमॅटिकली त्याच्या ज्या सिस्टीम मध्ये जो स्टॉक आहे त्याच्यातला एक नंबर कमी होतो त्या प्रोडक्टशी रिलेटेड. सपोज एक स्पेसिफिक प्रोडक्ट आहे, तर त्या प्रोडक्ट त्याने स्कॅन केल्यानंतर तिकडचा एक नंबर कमी होतो. मग जेव्हा ऍट द एंड ऑफ द आज खूप जास्त कमी झालेत आपल्या त्या सुपर मार्केटमधून, म्हणजेच काय कुठले प्रोडक्ट आपल्याला ऑर्डर करायचे समजतंय. हा याचा एक ऍडव्हान्टेज आहे. बारकोड्स आर अप्लाइड टू प्रोडक्ट्स ऍज मीन्स ऑफ क्विक आयडेंटिफिकेशन. म्हणजे हा प्रोडक्ट कुठला आहे त्याचं आयडेंटिफिकेशन लगेच करतं बारकोड. They are used in retail stores as part of the purchase process, in warehouse to track inventory, and on invoices to assist in accounting among many others. म्हणजे हे रिटेल स्टोअर जे असतात त्याच्यामध्ये पर्चेसिंग साठी आपण बारकोड यूज करतो. कुठलीही गोष्ट जेव्हा विकत घेतो तेव्हा तो बारकोड तिथं स्कॅन करावा लागतो आपल्याला. तेव्हा त्याच्याशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन असेल, जी कॉस्ट असेल आणि त्याच्यावर किती डिस्काउंट आहे तर हे लगेच तो त्या कम्प्युटरमध्ये दाखवतो. तसंच रिटेल मार्केटमध्ये आपण बघितलं की ते त्याची किंमत किती आहे ते बघण्यासाठी चेक करण्यासाठी असतं. तसंच वेअर हाऊस जे असतात जिथे सगळं रॉ मटेरियल स्टोअर केलं जातं कंपनीचं, त्या वेअर हाऊस मध्ये पण इन्व्हेंटरी ट्रॅक करण्यासाठी, इन्व्हेंटरी म्हणजे सगळं रॉ मटेरियल किती आहे किंवा कुठलं रॉ मटेरियल किती क्वांटिटी मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे आणि जर कमी असेल तर ते कधी ऑर्डर करायचंय ते ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला त्या बारकोड मधून मिळत असते. The bars are typically black on a white background and their width and quantity vary according to the application. म्हणजे त्या बारकोड मध्ये जे बार्स असतात तर ते बार्स त्याची जी विड्थ आहे ही कमी जास्त असते. ते टाइप्स ऑफ बारकोड, कुठल्या टाइपचा बारकोड आहे त्याच्यावर ते डिपेंड करतं. बारकोड काही एकाच टाइपचा नसतो, त्याचे पण नंबर ऑफ टाइप्स आहेत. तर त्याच्यानुसार त्याची विड्थ व्हॅरी होते. फक्त याच्यातला एक मेन रूल काय आहे, थंब रूल, की त्याच्यामध्ये जे बॅकग्राऊंड असावं लागतं बारकोड मध्ये ते व्हाईटच असायला पाहिजे. व्हाईट बॅकग्राऊंड आणि त्याच्यावर ब्लॅक इंकने ते बार्स प्रिंट केलेले पाहिजे. हे कशासाठी तर बारकोड रीडर किंवा बारकोड स्कॅनर जेव्हा ते स्कॅन करेल ती इमेज, बारकोड जेव्हा स्कॅन करेल तेव्हा ते रिफ्लेक्ट लगेच होतं. व्हाईट बॅकग्राऊंडवर जेव्हा ब्लॅक प्रिंट असतं तेव्हा ते लगेच रिफ्लेक्ट होतं. तसंच जर कलरफुल असेल तर ते पण रिफ्लेक्ट होतं, पण त्याला वेळ लागतो. कारण हे रिसिव्हर जसं डेन्सिटोमीटर असतं आपलं त्याचं कसं फंक्शनिंग असतं सेम तसंच असतं. एक ट्रान्समीटर असतो, दुसऱ्या बाजूला रिसिव्हर असतो. लाईट त्याच्यावर फोकस झाल्यानंतर तो रिफ्लेक्ट होतो आणि कॅच केला जातो आणि मग त्याच्यानंतर त्याचं रेकॉर्ड केलं जातं. त्या रेकॉर्डिंग नंतर मग त्याला कळतं की किती प्रमाणात लाईट हा ऍब्झॉर्ब झालाय आणि किती प्रमाणात रिफ्लेक्ट झालाय. त्याच्यावरून त्याला समजतं की हा प्रोडक्ट कोणता आहे. A barcode reader is used to read the code. The reader uses laser beam that is sensitive to the reflections from the line and space thickness and variation. म्हणजे बारकोड रीडर हा बारकोड रीड करण्यासाठी यूज केला जातो. द रीडर युजेस अ लेझर बीम. त्या रीडर मध्ये जर बघितलं आपण तर रेड कलरचा लेझर लाईट असतो आणि ती एका लाईन मध्ये असते, अशी लाईन दिसते ती पूर्ण
horizontal line that is sensitive to the reflections from the line and space thickness and व्हेरिएशन. म्हणजे तो लाईट जेव्हा आपण फोकस करतो बारकोडवर तेव्हा तो जो रीडर आहे तो रिफ्लेक्शनला सेन्सिटिव्ह असतो. म्हणजे तो त्याला रिफ्लेक्शन पाहिजे असतं. त्या रिफ्लेक्शन वरून तो अंदाज लावतो की हा प्रोडक्ट कुठला आहे. मग तो रिफ्लेक्शन कशाचं की त्या ज्या बार कोड मधल्या ज्या लाईन्स आहेत ब्लॅक कलरच्या त्या लाईन्स त्याचा थिकनेस किती आहे प्रत्येक लाईनचा आणि त्याच्यामध्ये जी स्पेस आहे दोन लाईन मध्ये ती स्पेस किती आहे म्हणजे त्याचा विड्थ किती आहे त्या स्पेसची. द रीडर ट्रान्सलेट्स द रिफ्लेक्टेड लाईट into digital data that is transferred to a computer for immediate action or storage. मग हा जो रीडर आहे तो रिफ्लेक्टेड लाईट कॅच करतो आणि त्याचं डिजिटल डेटामध्ये कन्व्हर्जन करतो. म्हणजे आपण बघतो की तो तिकडे स्कॅन करतो. ते स्कॅन केल्यानंतर एक बीप साऊंड येतो आणि लगेच तिकडे कम्प्युटर स्क्रीनवर आपल्याला कुठलं तरी त्या प्रोडक्टचं नाव दिसतं आणि त्याच्या पुढे त्याची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट लगेच दिसते. म्हणजेच काय त्याने रिफ्लेक्टेड लाईट कॅच केलाय. कॅच केल्यानंतर त्या सिस्टीम मध्ये लगेच तो कॅच केलेला लाईट गेला आणि त्याच्यावरून तो डेटा जनरेट झाला जो डेटा त्या बारकोड मध्ये स्टोअर केलेला आहे. द फॉलोइंग इज द क्लासिफिकेशन ऑफ द बारकोड्स. बारकोडचे 3 टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये न्यूमेरिक ओनली बारकोड, अल्फा न्यूमेरिक बारकोड आणि 2D बारकोड. तर न्यूमेरिक ओनली बारकोड म्हणजे जे आपण जनरली बघत असतो बारकोड तो असतो न्यूमेरिक ओनली बारकोड. ज्याच्यामध्ये फक्त इमेज मध्ये आहेत असे फक्त न्यूमेरिकल्स असतात. अल्फा न्यूमेरिक जो आहे सेकंड टाइपचा तर त्याच्यामध्ये अल्फाबेट्स पण असतात मध्ये कुठेतरी. सगळेच नाही पण कुठेतरी फक्त अल्फाबेट्स असतात. आणि नंबर 3 जो आहे 2D बारकोड. तर 2D बारकोड म्हणजे QR कोड. QR कोडला 2D बारकोड म्हटलं जातं. तर जसा बारकोड हा फक्त 1 डायमेन्शनल असाच रीड केला जातो व्हर्टिकली. तर 2D बारकोड जो असतो तो हॉरिझॉन्टली पण रीड केला जातो आणि व्हर्टिकली पण रीड केला जातो. समजतंय का? येस सर. तर 2D बारकोडचा मिनिंग तोच आहे 2 डायमेन्शन. 2 डायमेन्शनल म्हणजे एक हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली असं दोन्ही बाजूने तो रीड केला जातो. मग त्याला रीड करतानाच असं हॉरिझॉन्टली प्लस व्हर्टिकली मग त्याच्यामध्ये रीड करण्याची जी लाईन आहे म्हणजे कुठल्या लाईन मध्ये तो रीड केला जातो. इथे कसा फक्त व्हर्टिकलीच रीड करतात तर तो असा रीड केला जातो असा झिगझॅग मध्ये. म्हणून तो थोडक्यात हॉरिझॉन्टली पण रीड होतोय आणि व्हर्टिकली पण रीड होतोय. म्हणून त्याला म्हणतात 2D बारकोड म्हणजेच क्विक रिस्पॉन्स कोड म्हणजेच QR कोड. Numeric only barcodes, as the name suggests, are barcodes consisting of only numbers. फक्त नंबर्स ज्याच्यामध्ये असतात त्याला म्हणतात न्यूमेरिक बारकोड्स. Alpha numeric barcodes, on the other hand, contain a combination of numbers and alphabetic characters, letters. ज्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे अल्फाबेट्सचं आणि न्यूमेरिकल्सचं. त्याला म्हणतात अल्फा न्यूमेरिक बारकोड्स. बोथ ऑफ these type of barcodes are considered one dimensional barcodes. 1D किंवा 1 डायमेन्शनल बारकोड्स याला म्हटलं जातं. नेक्स्ट कोड्स ऑफन referred to as 2D barcodes are in the shape of the square or rectangle and contain many small dots arranged in a unique pattern. आपण जर ते QR कोड बघितला तर QR कोडचा पॅटर्न आपल्याला थोडासा वेगळा दिसतो. असं युनिक वाटतं काहीतरी. डॉट पॅटर्नच आहे तो पण डॉट पण अशा वेगळ्याच टाइप मध्ये ते तिथे प्लेस केलेले असतात. तर त्याला म्हणतात 2D जो स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर शेप मध्ये असतो.
the the main benefit of 2D barcodes is that they can hold much larger amount of data in small space. कमी स्पेस मध्ये लार्जर डेटा तो त्याच्यामध्ये स्टोअर करतो and they remain legible even when printed or etched into a product in small sizes. म्हणजे कमी स्पेस मध्ये पण त्याला म्हणजे त्याची साईज जरी कमी असली तर त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त डेटा स्टोअर करू शकतो. आता याच्या पुढचं व्हर्जन आहे 3D बारकोड, म्हणजे जो QR कोड सारखाच दिसतो त्यात पण 3D QR कोड जर तुम्ही बघितला असेल कुठे तर त्याच्यामध्ये काय असतं, त्याला विड्थ असते, लेंथ असते आणि डेप्थ पण असते. म्हणजे प्रिंटच असा 3D प्रिंटिंग केल्यासारखं वाटतो. तो ऍक्च्युअल काही असं फिजिकल वगैरे वर आलेला नसतो, फक्त प्रिंट त्याची अशी असते की तो दिसायला 3D, त्याला डेप्थ दिली जाते प्रिंटिंग मध्येच, तर तो 3D दिसतो. त्याच्यामध्ये अजून जास्त डेटा स्टोअर होतो 2D पेक्षा. 2D barcodes are used in variety of industries ranging from manufacturing and logistics to warehousing and healthcare. 2D barcodeचं application आहे ranging from manufacturing industry and logistics to warehousing and healthcare. A QR code is just one example of 2D barcode that most people have encountered. जास्तीत जास्त आपल्याला माहित असलेला 2D बारकोडचा टाइप आहे QR कोड. QR कोड पण बारकोडच असतो, फक्त तो 2D टाइप मध्ये येतो. आणि आपण जे जनरली सुपर मार्केटमध्ये किंवा रिटेल मार्केटमध्ये बघतो ते 1D बारकोड असतात, म्हणजे 1 डायमेन्शनल बारकोड. समजलंय? यस सर. सर ते बारकोडचा ते ऍडव्हान्टेज तुम्ही सांगत होते ते परत रिपीट करा ना. कुठला ऍडव्हान्टेज? बारकोडचं तुम्ही स्टार्टिंगलाच सांगितलं होतं बघा, लक्षात QR कोडचा का? नाही बारकोडचा, ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकतो आपण. बरं मी एक व्हिडिओ दाखवतो, त्याच्यानंतर जर तुला काही डाऊट असेल तर विचार. ठीक आहे सर. ठीक आहे. दिसतोय का स्क्रीन? यस सर. ओके. ज्यादा इंफॉर्मेशन के लिए ये वीडियो जरूर देखें. तो भैया घुमा फिरा के बोले तो एक नॉर्मल बारकोड जो है उसके अंदर 95 लाइंस होती हैं जो कि ब्लैक एंड व्हाइट कलर की रहती है. उसमें से पहले 3 लाइन जो है वो दिखेगी. आता हा इथे जे 95 लाइन्स म्हणतोय तर याच्यामध्ये व्हाईट स्पेस इन्क्लुडिंग आहे, इन्क्लुडिंग व्हाईट स्पेस. म्हणजे यात ऍक्च्युअल जे दिसतात ह्या 3 लाइन्स आहेत. इस तरह सेंटर की 3 लाइन दिखेगी इस तरह, और लास्ट की 3 लाइन दिखेगी इस तरह. इस तरीके से जो हमारा बारकोड है वो डिवाइड हो जाता है अलग अलग लाइनों में. अब जो सेंटर की लाइन है उसके लेफ्ट साइड देखोगे तो 42 लाइंस आपको मिल जाएंगी ब्लैक एंड व्हाइट कलर की. इसी तरह सेंटर वाली लाइन के राइट साइड में भी 42 लाइंस रहेंगी. तो बची हुई 84 लाइंस जो है वो बनाती है अलग अलग टाइप के नंबर्स. अभी जो 84 लाइंस है उसमें से अगर हम एक पार्ट देखें 42 लाइंस का, इसको अगर हम 7-7 लाइंस में डिवाइड कर दें तो हमको 6 ब्लॉक्स मिल जाएंगे. एक एक ब्लॉक को हम अलग अलग नंबर से डिफाइन कर सकते हैं. यहाँ पर जो 7-7 लाइन के जो ब्लॉक्स बन रहे हैं, हर ब्लॉक को अलग अलग तरीकों के नंबर बनाए जा सकते हैं. जैसे 0 को देखेंगे तो दिखेगा इस तरह, 1 दिखेगा इस तरह, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ये सारे हो गए लेफ्ट साइड वाले ब्लॉक के लिए. अगर हम राइट साइड वाले ब्लॉक के अंदर नंबर्स देखें तो 0 दिखेगा इस तरह, 1 दिखेगा इस तरह, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. अगर आप गौर से देखोगे तो लेफ्ट साइड का 0 और राइट साइड का 0 दोनों में डिफरेंस आ रहा है. इस तरह अगर हम अच्छे से कंपेयर करें तो 0 दोनों के दिखेंगे इस तरह, 1 दिखेगा इस तरह, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. इसको अगर आप बिल्कुल गौर से देखेंगे तो आपको ये पता चलेगा जो लेफ्ट साइड के नंबर्स बन रहे हैं उसके अंदर जो व्हाइट स्पेस आ रहा है वो आ रहा है इवन नंबर का, और जो राइट साइड के नंबर बन रहे हैं उसके अंदर जो व्हाइट स्पेस आ रहा है वो आ रहा है ऑड नंबर का. ये बनाया ही इसलिए गया है क्योंकि जो हमारा स्कैनर है उसको पता कैसे चलेगा उसको लेफ्ट से राइट रीड करना है या राइट से लेफ्ट रीड करना है. यानी कि अगर एक नंबर, अगर एक बारकोड हम किसी एक प्रोडक्ट पे पेस्ट कर दें, अब उसको पता कैसे चलेगा हमने उसको सीधा पकड़ा है, हमने उसको उल्टा पकड़ा है. तो उसके अंदर हमने प्रोग्रामिंग करी है कि जैसे अगर हम 6 नंबर की बात करें तो 6 जो है लेफ्ट साइड में, उसके अंदर हम अच्छे से देखें तो वहां पे आते हैं 2 वाइट स्पेस, और 6 जो है राइट साइड वाला
उसमें अगर हम देखें तो यहाँ पे देखने को मिलेंगे 5 वाइट स्पेस। इससे स्कैनर को ये पता चल जाता है भाई अगर वाइट स्पेस पहले वाले नंबर्स में इवन आ रहे हैं तो मुझे लेफ्ट से राइट स्कैन करना है, और अगर ऑड आ रहे हैं तो भैया मुझे राइट से लेफ्ट स्कैन करना है। तो ये सब कुछ टेक्नोलॉजी के अंदर बनाया गया है, और ये पूरा बारकोड का जो सिस्टम है ये बना है एक कंपनी ने जो उसको मेंटेन करके चल रही है, जिसका नाम है GS1, जिसको बोलते हैं ग्लोबल स्टैंडर्ड 1। ये एक तरह के नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइजेशन है जिसने अलग अलग तरीके के बारकोड बनाए, एक स्टैंडर्ड बना दिया और पूरे वर्ल्ड में सबको अलग अलग नंबर असाइन कर दिए। तो भैया घुमा फिरा के बोले तो ये जो कंपनी है GS1, इसने अलग अलग कंट्रीज को अलग अलग सीरीज के नंबर जो है वो अलॉट कर दिए। अगर आप गौर से देखोगे तो 1 से 19 के बीच में अगर स्टार्ट होता है नंबर बारकोड का तो वो मिला है यूएसए को। इस तरह अलग अलग कंट्रीज को अलग अलग नंबर्स मिले हुए। अगर हम इंडिया की बात करें, भारत की बात करें, तो उसको मिला है 890 की सीरीज। आता हा जो इथे सांगतोय की 890 ची सिरीज जी आहे ती इंडियाला ऑफर केली गेली, तर आपल्याकडचे जे बारकोड असतात कुठल्याही प्रोडक्टवर तुम्ही बारकोड बघा, त्या बारकोडवर सुरुवातीचा जो नंबर आहे 890 असाच असतो. असं प्रत्येक कंट्रीला त्यांनी बारकोडला नंबर दिलेले आहेत. सुरुवातीचा कंट्री कोड असतो तो बारकोड मधला. कंट्री कोड इंडियाचा आहे 890. म्हणून प्रत्येक बारकोडवर आपल्याला सुरुवात ही नंबरची 890 पासूनच दिसेल. का नंबर मतलब 890 तो आएगा ही आएगा, उसके पीछे पूरा बारकोड का नंबर आएगा। तो इस GS1 ऑर्गेनाइजेशन से ही हमको सारे बारकोड खरीदने पड़ते हैं, जितनी भी कंपनी है अच्छा खासा पैसा इसको देना पड़ता है। तो जो बारकोड है उसका फॉर्मेट ऐसा रहता है, आगे रहेगा 890 अगर आप इंडिया की बात करें, उसके बाद आता है कंपनी का कोड, उसके बाद आता है बारकोड का नंबर। मतलब आपकी कंपनी में ज्यादा प्रोडक्ट्स हैं तो आपने कंपनी का कोड छोटा ले लिया, उसके पीछे बहुत सारी डिजिट्स जो हैं वो आपने डायनामिक ले ली, तो आप बहुत सारे प्रोडक्ट्स के लिए यूज कर सकते हो। तो यहाँ पे अच्छी खासी मोटी मोटी कमाई होती है GS1 की। तो यहाँ पे जो कंपनी है वो जो पैसा देती है GS1 को, वो पूरा मेंटेनेंस में जाता है, सारी चीजें मेंटेन करके चलते हैं। यहाँ पे पैसे आप देखोगे तो 1000 से लाख रुपए तक लग जाता है एक एक बारकोड खरीदने का। अब देखो जो बारकोड है वो हर प्रोडक्ट पे तो लगा हुआ है, हम कैसे सर्च करें कि भाई ये प्रोडक्ट का बारकोड किस कंपनी को अलॉट हुआ था। तो यहाँ पे GS1 ने खुद अपना एक डेटाबेस दिया हुआ है, एक्सेस दी हुई है। तो आपको एक वेबसाइट पे जाना है। तो गाइस ये है वो वेबसाइट जहाँ पे आपको आना है, इसका लिंक मैंने आपको नीचे डिस्क्रिप्शन में दिया है। यहाँ पे सिंपल आपको आपके प्रोडक्ट पे क्लिक करके आप सर्च दबाएंगे तो उस पर्टिकुलर प्रोडक्ट का जो बारकोड है वो किसको अलॉट हुआ है सारी चीजें आ जाएंगी। यहाँ पे देखिए हिंदुस्तान लीवर का नाम आ गया है, कब इसको अलॉट हुआ है, कब आखिरी बार चेंज हुआ है, इनका क्या एड्रेस है, किसके नाम पे किसने इसको अलॉट करवाया है, सारी डिटेल आपको इस वेबसाइट पे आके मिल जाएगी। आपके घर में जितने प्रोडक्ट हैं एक एक बार आके यहाँ पे सर्च करिए। अगर 890 से वो प्रोडक्ट का बारकोड स्टार्ट नहीं होता तो उसका मतलब है वो हो सकता है उन्होंने उनके लेवल पे बनाया हो, उसको सेट के खुद का घर का बारकोड भी बना सकते हो, लेकिन वो सिर्फ अपनी इन्वेंटरी मैनेजमेंट के लिए। लेकिन अगर आपको कहीं सेल करना है या कहीं पे आपको बेचना है या कुछ करना है तो आपको फिर GS1 से बारकोड खरीदना ही पड़ेगा। और जो भी जब भी बारकोड खरीदता है उसकी सारी इन्फॉर्मेशन आप इस वेबसाइट पे आके सर्च करके आप सारी चीजें यहाँ पे पता कर सकते हैं। सो गाइस यहाँ पे आपका सबसे बड़ा डाउट होगा कि भाई आपने सब कुछ बता दिया, बारकोड कैसे रीड करना है, कहाँ से खरीदना है, लेकिन बात तो ये आती है बारकोड की जरूरत ही क्यों है। तो देखो जब बहुत पुरानी बात करें तो बहुत सारे प्रोडक्ट्स होते थे, उसकी इन्वेंटरी मैनेजमेंट बहुत डिफिकल्ट हो जाती थी और हमको पता नहीं चलता था कौन सा प्रोडक्ट कहाँ पे जा रहा है, क्या हो रहा है, उसकी क्या डिटेल है। तो बारकोड की वजह से सब कुछ ऑटोमेशन में हो गया। बारकोड को खट से स्कैन करो, सारी इंफॉर्मेशन हमारे कंप्यूटर में आ जाती है। अब देखो जो बारकोड है इसके अंदर सिर्फ आप नंबर ही स्टोर कर सकते हो। इसके बाद एक टेक्नोलॉजी और है जिसको बोलते हैं QR कोड। बारकोड समजलं का? येस सर. काही डाऊट आहे? नाही सर. आता आपण QR कोड बघू. हे गाइस, दिस इज सौरभ फ्रॉम टेक बैटल। तो आपने बारकोड और क्यूआर कोड तो देखा ही होगा। तो आजकल क्यूआर कोड और बारकोड हर जगह यूज होते हैं। आपने ग्रोसरी स्टोर पे देखा होगा कि हर आइटम पे एक बारकोड होता है जिसमें उसकी डिटेल्स स्टोर होती है। और क्यूआर कोड आप पेमेंट करते टाइम जैसे पेटीएम और गूगल पे करते टाइम आप यूज करते ही होगे। तो इस वीडियो में मैं आपको बताने वाला हूँ कि कैसे ये डेटा को स्टोर करता है और कैसे वर्क करती है ये सारी चीजें। तो इसमें 7 लाइन का एक सेगमेंट होता है, वो डिनोट करता है एक नंबर को। तो 0 से 9 तक सभी नंबर के डिफरेंट पैटर्न्स है, उसके हिसाब से ही डेटा स्टोर होता है एक बारकोड में। तो उसमें जो ब्लैक एंड व्हाइट लाइंस होती है, उसमें ब्लैक लाइन जो होती है वो लाइट को एब्जॉर्ब करती है और जो व्हाइट लाइन होती है वो लाइट को रिफ्लेक्ट करती है। उसके हिसाब से ही डेटा को रीड किया जाता है।
तो बारकोड का डिसएडवांटेज ये है कि ये ज्यादा डेटा स्टोर नहीं कर सकता और ये थोड़ा सा डैमेज हो जाए तो डेटा रीडेबल नहीं होता। तो ये डिसएडवांटेज हटाने के लिए हम यूज करते हैं क्यूआर कोड को। क्यूआर कोड 2 डायमेंशन में डेटा स्टोर करता है। क्यूआर कोड का फुल फॉर्म है क्विक रिस्पॉन्स कोड। तो जो क्यूआर कोड होता है वो 350 टाइम्स ज्यादा डेटा स्टोर कर सकता है बारकोड से। तो अब देखते हैं एग्जैक्टली क्यूआर कोड काम कैसे करता है और ये कैसे डेटा स्टोर करता है। तो आपको पता ही है क्यूआर कोड कुछ इस तरीके का दिखता है। तो इसमें 3 जो बड़े ब्लॉक्स आपको दिख रहे हैं कॉर्नर पे, वो डिनोट करते हैं इसके अलाइनमेंट को। तो अगर आप कोई भी एंगल से स्कैन करते हैं जैसे हॉरिजॉन्टल या वर्टिकल, तो भी ये बराबर से रीड करता है हर बार। तो जो ब्लॉक आपको अभी पर्पल में दिख रहे हैं वो डिनोट करते हैं इसके साइज को। जितने ज्यादा ये वाले ब्लॉक्स होंगे तो स्कैनर को पता चलता है कि कितना बड़ा है क्यूआर कोड। तो अभी मैं कुछ चीज़ों को यहाँ हाईलाइट कर देता हूँ जो कि इंपॉर्टेंट है क्यूआर कोड को रीड करने के लिए। तो जो रेड हाईलाइटेड किया है मैंने वो सेम होता है ऊपर भी और नीचे भी, जो कि यूज होता है एरर करेक्शन के लिए। तो एक जगह से क्यूआर कोड अगर डैमेज हुआ तो दूसरे साइड से हम लोग डेटा रीड कर सकते हैं। तो जो ग्रीन में आपको ब्लॉक दिख रहा है वो यूज होता है मास्किंग के लिए। तो वो डिफाइन करता है कि मास्किंग कौन से पैटर्न से किया गया है। तो सिंपल लैंग्वेज में मैं बात करूँ तो मास्किंग का मतलब होता है डेटा को मिक्स कैसे किया गया है। तो अभी जो इसमें हमने मास्किंग पैटर्न यूज किया है वो एक सिंपल मास्किंग पैटर्न है। तो ये मास्किंग पैटर्न डिनोट करता है कि हर ऑल्टरनेट लाइन को इन्वर्स किया गया है। तो ये पैटर्न को हम अप्लाई करेंगे हमारे डेटा में। तो अभी हम हर ऑल्टरनेट लाइन को इन्वर्स कर देंगे, तो जो ब्लैक रहेगा वो व्हाइट हो जाएगा और व्हाइट रहेगा वो ब्लैक हो जाएगा। तो मास्किंग के बाद वो डेटा को कुछ इस सीक्वेंस में रीड करता है। जो एरो आप देख सकते हैं वो सीक्वेंस में वो डेटा को रीड करता है। वो स्टार्ट करता है स्टार्टिंग के 4 ब्लॉक से। तो वो 4 ब्लॉक डिनोट करते हैं कि कौन सा एनकोडिंग मोड यूज किया है। तो हमने जो इसमें एनकोडिंग मोड यूज किया है वो है 8 बिट एनकोडिंग मोड। तो हमारे एनकोडिंग मोड में जो 8 बिट है वो एक कैरेक्टर होगा। तो जो 4 ब्लॉक के बाद जो नेक्स्ट 8 ब्लॉक्स हैं वो डिनोट करेंगे कि डेटा का लेंथ कितना होगा। तो जो आगे के 8 ब्लॉक हैं इसके बाद वो एक्चुअल डेटा वहां से स्टार्ट होता है। तो जो 8 बिट होते हैं वो कुछ ऐसे डिवाइड हुए रहते हैं। तो जो इनके जो ब्लॉक्स हैं उनका सबका एक वैल्यू होता है, जैसे 1 2 4 8 32 64 128। तो ये एक बाइनरी फॉर्म है जिसमें ब्लैक डिनोट करेगा 1 और व्हाइट डिनोट करेगा 0। तो अगर हम पहले ब्लॉक को कैलकुलेट करते हैं तो जो वैल्यू आती है वो होती है 84। जो आता याच्यामध्ये जी व्हॅल्यू तो कॅल्क्युलेट करतोय तर ती ऍक्च्युअली अशी बघा, एवढा पार्ट हा व्हाईट आहे, तर हा पार्ट आहे तो व्हाईट, जो ब्लॅक पार्ट आहे तो ब्लॅक पार्ट फक्त त्याने इथं कॅल्क्युलेट केलाय। ब्लॅक पार्ट मध्ये पण 3 बॉक्सेस येतात, 4 16 आणि 64। तर या ब्लॅक पार्टची तो सम करतोय, तर ती येते 84। तर आस्की कोड म्हणून एक प्रोग्रामिंग मध्ये असतं, तर त्या आस्की कोड मध्ये 84 चा मिनिंग होतो टी, म्हणून तो त्याला रीड करताना टी असं रीड करतो। असं या टाइप मध्ये, या फॅशन मध्ये तो जेव्हा असं रीड करत चालतो तेव्हा ते पूर्ण त्याला रीड होतं व्यवस्थित आणि मग आपल्याला लगेच ते तिकडे डिकोड होतं। कि डिनोट करती है टी को। ये होता है एस्काई वैल्यू। तो एस्काई वैल्यू को आप कन्वर्ट करेंगे 84 को तो आता है टी। तो इसी तरीके से डेटा को एनकोड किया रहता है। तो आप इस सीक्वेंस में सारे ब्लॉक्स को कैलकुलेट करेंगे तो आपको फाइनल डेटा मिल जाता है। तो क्यूआर कोड आपका लिंक 1 सेकंड में खोल देता है, बट जैसे कि आप देख सकते हैं कि बिहाइंड द सीन्स इसमें कितना ज्यादा कैलकुलेशन होता है। तो अगली बार आप क्यूआर कोड का यूज करके पेमेंट करोगे तो आपको पता होगा कि एक्चुअल में कैसे वर्क करता है। और आप अगर चाहते हो कि सबको ये पता चले तो ये वीडियो जरूर शेयर करो सबके साथ। तो अगर आप समजलंय का? येस सर। ओके। हॅलो सर। बोला। हा, तुम्ही ते सांगत होते बघा, रिफ्लेक्ट आणि ऍब्झॉर्ब होतो ते लाईट, ते मला नीट नाही समजलं होतं। डेन्सिटोमीटर मध्ये कसं होतं, आपण डेन्सिटी कशी मेजर करतो? सर किती प्रमाणात लाईट रिफ्लेक्ट होतोय त्या कलरवर? हा, मग सेम तसंच फंक्शन याचं असतं इकडे। एका बाजूला असतो फोटो सेल आणि दुसऱ्याच बाजूला तुम्ही जर त्याचा हेड बघितला, तो जो बारकोड रीडर असतो तर तो खूप मोठा असतो साईजला, त्याच्यातून लाईट तर कमी येते पण ऍक्च्युअल मध्ये त्याचा फेस जो असतो तो मोठा असतो। तो मोठा का असतो? तो रिसीव्ह करत असतो तिकडे लगेच,
ती रिसीव्ह करण्यासाठीची ती जागा असते. समजतंय का? ओके. हा हा. तर एका बाजूला त्याला फोटो सेल असतो आणि दुसऱ्या बाजूला रिसिव्हर असतो. फोटो सेल म्हणजे काय, तो लाईट तिथून बाहेर येतोय. फोटो सेल म्हणजे तो लाईट, आणि दुसऱ्या बाजूला तोच लाईट रिफ्लेक्ट होऊन किती पुन्हा आलाय, परत आलाय, रिटर्न बॅक आलाय त्या डिव्हाइस मध्ये. पण हे जे आहे हे विदिन सेकंड होतं, म्हणून आपल्याला हे कळत नाही तेवढं, पण त्याच्या मागचं कॅल्क्युलेशन खूप क्रिटिकल असतं. जसं बारकोड पेक्षाही क्रिटिकल कॅल्क्युलेशन हे QR कोडचं असतं. पण मग आपण जेव्हा ते स्कॅन करतो, ते विदिन सेकंड, एका सेकंदाच्याही आत आपल्याला लगेच ती ओपन होतो तो QR कोड. येस सर, येस. ठीक आहे, मला अटेंडन्स द्या. पवार अभिजित